मध्य रेल्वेवरचा सीएसएमटी ते भायखळा आणि ठाण्यातील मेगा ब्लॉक संपला। 62 तासांच्या मोठ्या ब्लॉकमधून मुंबईकरांची अखेर सुटका। सीएसएमटीवरून पहिली लोकल रवाना। पोर्शे कार दुर्घटनेतील अल्पवयीन आरोपीची आई-वडिलांची डीएनए चाचणी होणार। कोणाच्या सांगण्यावरून रक्त नमुने बदलले याचा पोलीस तपास करणार। महाराष्ट्रात महायुतीची सरशी। महायुतीला 27 ते 32 जागा मिळणार। महाविकास आघाडीला 15 ते 20 जागा। पुढारी न्यूजचा महापौर। अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाची मुदत संपली। आज तिहार जेलमध्ये शरण यावं लागणार। तात्काळ सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात भीषण पाणी टंचाई। जळगावात तिन्ही कॅबिनेट मंत्र्यांचे मतदारसंघ तहानलेले। जालना बीडमध्येही टँकरनं पाणी पुरवठा। पंढरपूरच्या विठुरायाच्या गाभाऱ्याचं काम पूर्ण। आजपासून दर्शन सुरू। गाभाऱ्यात पुरातन मूर्तीसह अनेक गोष्टी सापडल्या। मुंबईत 4 ते 5 जूनला पावसाचं आगमन होणार। हवामान विभागाची माहिती। तर 6 ते 13 जूनपर्यंत चांगला पाऊस अपेक्षित असल्याचीही माहिती। अभिनेत्री रवीना टंडनच्या घराबाहेर राडा। शेजारी साखरपुड्यासाठी आलेल्या लोकांमध्ये आणि रवीनामध्ये ड्रायव्हरवरून वाद। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल।